नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विजय पाटोळे, असिस्टंट प्रोफेसर इन SSB कॉलेज ऑफ एज्युकेशन, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला B.Ed सेकंडमधील सब्जेक्ट गायडन्स अँड काउन्सिलिंग यामधील युनिट नंबर 1 गायडन्स इन स्कूल या विषय आपल्याला शिकायचा आहे. युनिट नंबर 1मधील मार्गदर्शनाची कृती आणि पायऱ्या. मागच्या तासाला आपण मार्गदर्शन म्हणजे काय आहे, मार्गदर्शनाच्या व्याख्या, त्यानंतर मार्गदर्शनाची सामाजिकदृष्ट्या गरज आणि व्यक्तिगतदृष्ट्या गरज याविषयी आपण माहिती पाहिली होती. आता आपल्याला 1.3 मार्गदर्शनाची कृती आणि पायऱ्या याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. ह्या मार्गदर्शनाच्या कृती आणि पायऱ्यांमध्ये पहा, सर्वप्रथम असं निरीक्षण. आपल्यासमोर जो विद्यार्थी आहे, ह्या विद्यार्थ्याचं उत्तम निरीक्षण जर आपण केलं तर त्याच्या सर्व गरजा आहेत किंवा ज्या समस्या आहेत, ह्या समस्या आपल्या लक्षात येत असतात. मग एखादा विद्यार्थी जो आहे, हा विद्यार्थी शाळेमध्ये सतत गैरहजर असतो किंवा एखादा सगळ्या बाबतीमध्ये भाग घेणारा असतो, परंतु कधीकधी अतिशय खिन्न अवस्थेमध्ये तो बसलेला असतो. तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला नेमकं काय प्रॉब्लेम आहे, त्याच्या समस्या नेमकं काय आहेत, हा विद्यार्थी दुसऱ्यांमध्ये मिसळत का नाही किंवा बोलका का होत नाही, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. मग निरीक्षण हे अतिशय महत्त्वाची अशी कृती ह्या मार्गदर्शनामध्ये मानली गेलेली आहे. त्यानंतर निरीक्षणामध्ये दुसरं एक आहे की गृहभेटी. संबंधित पाल्य ज्यावेळेस आपल्या विद्यालयामध्ये शिकत असतो, शाळेमध्ये शिकत असतो, त्यावेळेस त्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकं काय आहे, तो नेमकं कसा आहे, त्यानंतर त्याच्या आईवडिलांचा व्यवसाय काय आहे, घरातील वातावरण कसं आहे. तर गृहभेटी दिल्यानंतर त्या पाल्याच्या पालकांचे जे काही व्यवसाय आहेत, काम आहे, याच्याविषयी माहिती मिळते. घरातील वातावरणाविषयी माहिती मिळते. त्यानंतर त्याला अभ्यासाला पोषक वातावरण आहे की नाही याबाबत आपल्याला माहिती मिळते. तसेच घरामध्ये जर समजा अनेक जर लहान बहीण भावंडं असतील, तर घरातील खर्च भागवण्यासाठी जर एखाद्या विद्यार्थ्याला कामाला जावं लागत असेल आणि त्याचा परिणाम त्याच्या शिक्षणावर होत असेल, तर याविषयी माहिती देण्यासाठी आपल्याला पालकांची भेट घेणे अतिशय महत्त्वाचे असते. मग निरीक्षणामध्ये आपण पाहिलं आहे की स्वप्रतिमा. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण नेमकं काय आहोत, आपली प्रतिमा नेमकं काय आहे किंवा आपण कसं असायला हवं, हे सर्वप्रथम त्याने जाणून घेणं गरजेचं असतं. जर त्याने स्वतःलाच ओळखलं नाही, तर त्याला जगातील कोणत्याही गोष्टी ओळखता येत नाहीत. स्वतःला ओळखणे म्हणजे नेमकं काय आहे, की मी नेमकं काय आहे, मी कोण आहे, माझ्यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत, की ज्या क्षमतांच्या आधारे मी माझं जे जीवन आहे, हे माझं जीवन सुखमय आणि यशस्वी पद्धतीने करू शकतो. मग ह्या स्वप्रतिमेच्या आधारे व्यक्तीला पुढील भविष्यातील वाटचालीसाठी अतिशय प्रेरणा मिळत असतात. आणि मग ज्यावेळेस व्यक्ती स्वतःला जाणतो, त्यावेळेस त्याला नक्कीच इतर जगातील जे काही लोक आहेत, त्या लोकांशी त्याची तुलना परस्पर केली जाते. आणि मग याद्वारे त्याच्या स्वप्रतिमा ज्या आहेत, मग त्याचे विचार असतील, त्याचे आदर्श असतील, नीतिमूल्य आहेत किंवा आत्मविश्वास आहे, ह्या सर्व गोष्टींची त्याला जाणीव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो तयार होतो आणि पुढे त्याला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करता येतं. मग दुसरं आहे मुलाखती. मग मुलाखती घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला, पाल्याला नेमकं त्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे का? इंटरेस्ट का नाही? तो कोणत्या परिस्थितीमधून शिकत आहे किंवा कोणती परिस्थिती त्याला शिक्षण घेण्यापासून वंचित करत आहे? मुलाखतीच्या द्वारे त्या विद्यार्थ्याच्या सर्व मानसिक, बौद्धिक, सामाजिक ज्या काही बाबी आहेत, त्या सर्वांचा अप्रत्यक्षपणे मुलाखत घेणाऱ्याला अभ्यास करता येतो. आणि मुलाखत हे काय आहे, तर मुलाखत हे तुमच्या विचारांचं, तुमच्या आत्मविश्वासाचं, तुमच्या कौशल्यांचं प्रतिबिंब आहे. मग त्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये जर भरभरून असतील, तर व्यक्ती समोरच्या व्यक्तीला चांगल्या प्रकारची मुलाखत देऊ शकतो किंवा
ह्या सर्व गोष्टी असूनही सुद्धा जर त्याच्याकडे आत्मविश्वास नसेल किंवा लोकांना फेस करण्याची क्षमता नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि मुलाखत ही व्यक्तीला जाणून घेण्याची अतिशय महत्त्वाची अशी पायरी किंवा कृती मार्गदर्शनामध्ये मानली जाते. मग समूह मार्गदर्शन काय? एकाला मार्गदर्शन करण्यापेक्षा अनेक व्यक्तींना आपण कमी वेळामध्ये जास्त मार्गदर्शन करू शकतो. आणि समूह मार्गदर्शनामुळे लोक एकमेकांना पाहून, एकमेकांपासून प्रेरणा घेऊन जी ठराविक त्यांना कृती करायची आहे, भविष्यामध्ये वाटचाल करायची आहे, त्या वाटचालीसाठी ते अतिशय तयार होतात. मग उदाहरणार्थ समजा सैन्यामधील सैनिक आहेत. त्या सैन्यामधील प्रत्येक सैनिकाला वैयक्तिक मार्गदर्शन हे ऑफिसर्स लेव्हलच्या लोकांना केलं जातं. परंतु जे सैनिक आहेत, नवीन जॉइन झालेले आहेत, तर अशांना समूह मार्गदर्शन केलं जातं, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अशा गोष्टी करायच्या आहेत, असे शारीरिक कष्ट करायचे आहेत, मानसिक काही कष्ट करायचे आहेत आणि त्याच्या आधारे तुम्हाला निश्चितच भविष्यामध्ये उत्तम वाटचाल करता येईल. आता ह्या मार्गदर्शनाची क्षेत्रे कोणकोणती आहेत? तर मार्गदर्शनाची क्षेत्रे हे 3 आहेत. एक व्यक्तिगत स्वरूपात, दुसरं आहे शैक्षणिक आणि तिसरं आहे व्यावसायिक. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला व्यक्तिगत पातळीपासून व्यावसायिक पातळीपर्यंत किंवा जीवनामध्ये जे काही अनेक चढ-उतार असतात, जीवनामध्ये वेगवेगळे जे टप्पे आहेत, ह्या टप्प्यावर आधारित आपल्याला मार्गदर्शनाची अतिशय आवश्यकता असते. मग व्यक्तिगतमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर व्यक्तिगत मार्गदर्शन हे नेमकं काय आहे? तर पहा, कोणताही व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीला अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाच्या काही समस्या असतात. मग काही व्यक्तींना मानसिक त्रास असेल, काही व्यक्तींना बौद्धिक समस्या असतील, काहींना शारीरिक क्षमता असतील, काहींना सामाजिक समस्या असतील. तर मग ह्या व्यक्तिगत समस्यांचं स्वरूप जे आहे आणि ह्या समस्या आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येतील आणि त्या समस्या का निर्माण झाल्यात, तर यासाठी सुद्धा व्यक्तीला व्यक्तिगत मार्गदर्शनाची अतिशय गरज असते. मग व्यक्तिगत मार्गदर्शन का गरजेचं आहे पहा. आज प्रत्येकाला असं वाटतं की आपण यशस्वी व्हावं, पुढे जावं आणि काहीतरी करावं. पण तरीसुद्धा कधी-कधी आपल्याला काहीतरी समस्या येत असतात. मग ती आर्थिक समस्या असू द्या, कधी-कधी परीक्षेच्या वेळेस आपल्याला बौद्धिक समस्या जाणवतात, कधी झोप येत नाही, बराचसा ताणतणाव असतो, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि शरीराच्या अनेक व्याधी आपल्याला सुरू झालेल्या असतात. आणि मग ह्या सर्व आता मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे अतिशय जवळचं आहे पहा. म्हणजे जर तुम्ही शरीराने जर धडधाकट असाल, तर मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही धडधाकट राहण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जर मानसिकदृष्ट्या जर कुणी जर खचला, तर त्याचे परिणाम शरीरावर होत असतात. म्हणून अशा विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शनाची अतिशय गरज असते. मग पहा, ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करतो, त्यावेळेस त्याचं कुटुंब कसं आहे? तो कोणत्या कुटुंबातून आलेला आहे? कुटुंबातील विचार, आचार नेमकं कसे आहेत? कुटुंबातील संस्कार कसे आहेत? कुटुंबाचा व्यवसाय कोणता आहे? किंवा ते कुटुंब कोणत्या समाजामध्ये राहत आहे किंवा कोणत्या स्थितीमध्ये ते आहे? याचा विचार करणं गरजेचं आहे. तसेच संबंधित जो व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला मित्र किती आहेत? त्या मित्रांचा दर्जा नेमकं काय आहे? किंवा त्या मित्रांचा स्तर कसा आहे? त्यांच्या सवयी कशा आहेत? त्यांचे विचार कसे आहेत? ह्या सर्व बाबी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. तसेच शाळा आहे. मग शाळा ही शिस्तबद्ध आहे का? गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आहे का? घरापासून लांब आहे का? त्याला प्रवास करावा लागतोय का? तसेच त्या शाळेमध्ये असणारे जे शिक्षक आहेत, हे जे शिक्षक नेमकं कसे आहेत? प्रामाणिक आहेत, कष्ट घेणारे आहेत, मार्गदर्शन करणारे आहेत किंवा त्याला पुढे प्रोत्साहन देणारे आहेत. तसेच नातेवाईक. मग ह्या नातेवाईक नेमकं कशा आहेत? जवळच्या आहेत, लांबच्या आहेत, चांगले परस्पर स्नेहाचे संबंध त्यांच्यामध्ये आहेत. या गोष्टींचा विचार करून आपण नेमकं कोणत्या समाजामध्ये राहतो, कोणत्या राष्ट्रामध्ये राहतो, कोणत्या ठिकाणी नोकरी करतो, म्हणजेच व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून कुटुंब, मित्र, शाळा, शिक्षक, नातेवाईक, समाज, राष्ट्र आणि नोकरी अशा ठिकाणी
वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या वेळी निर्माण होत असतात आणि मग ह्या समस्या निर्माण झाल्यानंतर त्या समस्येमधून कसं बाहेर यायचं यासाठी व्यक्तीला मार्गदर्शनाची गरज असते. कुटुंबामध्ये वादविवाद होतात, संबंध बिघडतात, मार्गदर्शन गरजेचं आहे. मित्रांमध्ये वितुष्टता निर्माण होते, स्वार्थीपणा कधी-कधी कारणीभूत ठरत असतो किंवा काही आपल्याला दगाफटका करतात. मग शाळा आहे, शाळेतील परिसर, शिक्षक, नातेवाईक या मार्फत सुद्धा आपल्याला अनेक समस्या निर्माण होतात आणि ह्या समस्येवर आपल्याला माहीत आहे की एक व्यक्तिगत जे मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन होणं अतिशय गरजेचं आहे. मग व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळे जे काही टप्पे आहेत, त्या टप्प्यांमध्ये सुद्धा तुम्हाला मार्गदर्शनाची अतिशय गरज असते. आता पहा, कधी-कधी आपल्याला शिक्षणाचं माध्यम असतं. आपण जरी मराठी माध्यमामध्ये शिकत असलो, तरी आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो आणि वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला तेवढे बौद्धिक कष्ट घ्यावे लागतात. मग इंग्रजीसारखा विषय असेल, तर इंग्रजी विषयाचं अध्यापन करत असताना काही समस्या जाणवतात किंवा एखाद्या विद्यार्थ्याने 1ली पासून 10वी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेलं आहे आणि 10वीलाही त्याला चांगले मार्क्स मिळाले आहेत. या मार्कांच्या जोरावर त्याने उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केला, की जे उच्च शिक्षण जर इंग्रजी माध्यमातून दिलं जात असलं, तर नक्कीच त्या माध्यमाशी किंवा त्या संबंधित इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियमशी त्या विद्यार्थ्याला समायोजन करता येत नाही आणि तो घेणारा जो काही कोर्स आहे, फक्त बुद्धी चालते मात्र भाषा समजत नसल्यामुळे त्याला त्या कोर्समधून माघार घ्यावी लागते किंवा आपला जो प्रवेश आहे हा त्याला रद्द करावा लागतो. मग शिक्षकांशी असणारे संबंध कसे आहेत? मग शिक्षक हे नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असले पाहिजेत. आपणही तेवढं तत्पर असायला हवं आणि शिक्षक हे नेहमी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी त्याला मार्गदर्शन करत असतात. त्याला त्याची विचारपूस करत असतात, चौकशी करत असतात, परंतु व्यक्तिभिन्नता आपल्याला सगळ्या ठिकाणी असते. मग कधी काही-काही शिक्षक अतिशय शिस्तप्रिय असतात. त्यांना विद्यार्थ्यांशी कोणत्याही पद्धतीने संबंध ठेवायला आवडत नाहीत. त्यांचं व्यक्तिगत काम, त्यांचं अध्यापन, त्यांचं प्रात्यक्षिक एवढ्यापुरतेच ते जर संबंध ठेवत असतील, तर अशा शिक्षकांशी नेमकं कसा संवाद साधावा ही एक मोठी समस्या त्या विद्यार्थ्यांच्या समोर बनून राहते. म्हणून मार्गदर्शन गरजेचं आहे. त्यानंतर एखादा विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहत असेल आणि कधी-कधी वसतिगृहामध्ये आपल्याला माहीत आहे, अनेक चित्रपटामधून आपण पाहिलेलं आहे, रॅगिंगसारखे प्रकार त्या ठिकाणी होत असतात किंवा एखादा अतिशय खोडकर एखादा मुलगा असो किंवा इतरांवर वर्चस्व निर्माण करणारा एखादा विद्यार्थी असो, वसतिगृहामध्ये राहत असताना सर्व जणांनी रेक्टर सोडून त्याचेच नियम पाळायचे असतात किंवा तो त्याचे वैयक्तिक कामं सांगतो, लोकांना दडपणाखाली ठेवतो. विद्यार्थ्यांना दडपणाखाली ठेवल्यानंतर ते मानसिकदृष्ट्या विचलित होतात. म्हणून मग वसतिगृहाशी रिलेटेड काही समस्या असतात. मग रेक्टर असेल, खाण्याची समस्या असेल, अन्नाचा निकृष्ट दर्जा असेल, पाणी, लाईट किंवा त्या वसतिगृहाच्या खोलीमध्ये आवश्यक जे काही शिक्षणाशी उपयुक्त जे काही साधनं आहेत त्याची कमतरता जर असेल आणि जर त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स केलेला नसेल, तरीसुद्धा विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होतात आणि त्याचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मन लागत नाही आणि मग या समस्या त्या विद्यार्थ्यांना निर्माण झाल्यावर मार्गदर्शनाची गरज असते. मग यश आणि अपयश असं पहा, व्यक्तीला जीवनामध्ये शिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी सर्वप्रथम त्याला अपयशच मिळालं पाहिजे. कारण अपयश हे जर यशाची पायरी आपण असं म्हणतो, परंतु अपयश आल्यामुळे खऱ्या अर्थाने जो काही विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी सक्षम होतो. त्याला आपल्या ज्या काही चुका आहेत किंवा आपल्या कमतरता आहेत किंवा आपण कोणत्या ठिकाणी कष्ट घेण्यासाठी कमी पडलो, ह्या सर्व गोष्टी त्याला माहिती होतात. त्याला त्याची जाणीव होती. म्हणून यश आणि अपयश, अपयश आलं तरी खचून जायचं नाही आणि यश आलं तरी हुरळून जायचं नाही, आपण असं म्हणतो पहा. किंवा यश मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचे पाय हे जमिनीवर ठेवावे लागतात किंवा ती ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. म्हणून
यश आणि अपयश यामध्ये सुद्धा मार्गदर्शनाची गरज असते. मग आता व्यक्तिगत नंतर आहे पुढचं शैक्षणिक मार्गदर्शन. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी असा एक प्रश्न करेल, की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आज शिक्षण घेता येतंय का? खरंच तुम्ही तुमच्या इच्छेने बी-एडसाठी आलेला आहात का? किंवा तुम्हाला 10वी नंतर 12वी नंतर कोणत्यातरी वेगळ्याच क्षेत्रामध्ये जायची इच्छा होती, परिणामी तुम्हाला ती जाता आली नाही. त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाता आलं नाही. मग शैक्षणिक मार्गदर्शन का गरजेचं आहे? आपल्याला माहीत आहे प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगळा आहे, व्यक्तिभिन्नता आहे, प्रत्येकाची आवड-निवड वेगळी आहे. त्यानुसार त्याला शैक्षणिक मार्गदर्शन देणं आवश्यक आहे. मग जोन्स याने शैक्षणिक मार्गदर्शनाची अशी व्याख्या केलेली आहे, की शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांची आवड, निवड, पात्रता, समायोजन क्षमता लक्षात घेऊन शाळा, अभ्यासक्रम, विविध विषय व शालेय जीवनासंदर्भातील सहाय्य. मग अनेक विद्यार्थी आहेत, त्यांची आवड, निवड, पात्रता वेगवेगळी असते आणि प्रत्येकातच समायोजन क्षमता, ॲडजस्टमेंट करण्याची क्षमता असेल असंही नाही. म्हणून ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन त्याला शालेय जीवनासंदर्भातील काय करायचं आहे? सहाय्य करायचं आहे, की तुझी आवड जशी आहे त्या आवडीनुसार तू शिक्षण घे. त्यानंतर तुला ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या विषयांची माहिती तुला असणं गरजेचं आहे. मग यासाठी जे सहाय्य केलं जातं त्याला शैक्षणिक मार्गदर्शन म्हटलं जातं. मग या शैक्षणिक मार्गदर्शनामुळे काय करता येतं आपल्याला पहा, तर विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करता येतं. मग ते विद्यार्थी नेमकं अभ्यासामध्ये कसा आहे? त्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये पहा, समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट त्या ठिकाणी असतं. मग यामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे? त्यानंतर वेगवेगळ्या विषयांच्या चाचण्या दिल्यानंतर गणितामध्ये त्याची प्रगती कशी आहे, इतिहासामध्ये कशी आहे, भाषेमध्ये कशी आहे किंवा विज्ञानासारख्या विषयामध्ये त्याची प्रगती कशी आहे, हे मूल्यांकनाद्वारे पाहिलं जातं. आणि ह्या मूल्यांकनाच्या आधारेच त्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे का? मार्गदर्शनाची गरज आहे का? एक्स्ट्रा कोचिंगची गरज आहे का? ह्या सर्व गोष्टी त्या शिक्षकांच्या लक्षात येतात किंवा विद्यार्थ्यांच्यासुद्धा लक्षात येत असतात. मग काही कसोट्या असतात, काही इन्व्हेंटरी टेस्ट वगैरे असतात. याद्वारे काय आहे, की भविष्यामध्ये मला माझ्या बौद्धिक क्षमतेनुसार इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, कलाशाखा असेल किंवा इतर व्यावसायिक तांत्रिक जे कौशल्य आहे, ते कौशल्य शिकण्यासाठी हे गोष्टी मला सहाय्यभूत ठरतील का? हे त्याच्या लक्षात येत असतं. म्हणून आपण नेहमी त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-निवडी, गरजा आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांना ठराविक अभ्यासक्रम निवडण्यास मदत करणे. आजही बरेचसे जे पालक आहेत, ते पालक विद्यार्थ्यांच्या कोणत्याही क्षमता, कोणत्याही आवडी लक्षात न घेता शेजारचा विद्यार्थ्यांनी घेतलं आहे किंवा समाजातील अनेक लोकांनी घेतलेलं आहे. आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी त्या विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडींकडे, गरजेंकडे दुर्लक्ष करायचं नाही. मग त्यांच्या ज्या क्षमता आहेत, त्या क्षमतेनुसार त्यांना मार्गदर्शन करा. त्या क्षमतेनुसार त्यांच्याकडे वेगवेगळ्या ज्या संधी आहेत, त्या संधी कशा उपलब्ध होतील याविषयी त्यांना सहाय्य करणं गरजेचं आहे आणि ते शैक्षणिक मार्गदर्शनामध्ये केलं जातं. मग आपल्याला माहीत आहे, की कष्टाशिवाय फळ नाही आणि कष्ट केल्यानंतरच तुम्हाला यश मिळतं. म्हणून आपण अभ्यास करत असताना सुद्धा आपल्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या सवयी आपल्याला विकसित कराव्या लागतात. मग अभ्यास करत असताना घोकंपट्टी करणं हे ठराविक वयासाठी, ठराविक इयत्तेसाठी ठीक आहे, ठराविक विषयांसाठी ठीक आहे. परंतु अभ्यास हा तुमचं जोपर्यंत आकलन होत नाही, तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला ते समजत नाही, तोपर्यंत अभ्यास आपण चालू ठेवणं गरजेचं आहे. मग अभ्यासाच्या वेगवेगळ्या सवयी असतात, त्या विकसित कराव्या लागतात. काहींना वाचन असेल, काहींना घोकंपट्टीसारखे प्रकार असतील किंवा काहींना वाचन केल्यानंतर त्याचं चिंतन होणं गरजेचं आहे आणि चिंतन झाल्यानंतर त्याचं मनन करणं गरजेचं आहे. मग वाचन, चिंतन, मनन ह्या सर्व गोष्टी आल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्याला त्याच्या विषयाचं जे काही ज्ञान आहे
ते ज्ञान त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून मग अभ्यास सवयी त्याला विकसित करणं गरजेचं आहे. मग मेंदूवरचे संस्कार असतील किंवा ठराविक प्रकारचा आहार असेल, व्यायाम असेल, योगा आहे, याचासुद्धा अभ्यासावर अतिशय फरक पडत असतो. म्हणून तशा अभ्यास सवयी त्याला विकसित करण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि मग आहे शालेय महाविद्यालयीन शिक्षणासाठी योग्य आहोत की नाही हे पाहणं. मग तो विद्यार्थी शालेय महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणजेच काय आहे, की जर समजा एखाद्या व्यक्तीला खरंचच महाविद्यालयीन शिक्षण आवडत नसेल, तर त्या विद्यार्थ्याला फोर्स करणं चुकीचं आहे. मग त्याला जर एखाद्या व्यावसायिक कौशल्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये त्याला इंटरेस्ट असेल, तर त्याला आपण ते स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, सर्वांना सरसकट आपण एकाच ठिकाणी थांबवायचं आहे आणि एकाच प्रकारची ट्रीटमेंट द्यायची असं होता कामा नये. प्रत्येकाच्या गरजेनुसार, आवडीनुसार त्यांना ते योग्य आहेत की नाहीत हे त्यांना पाहणं गरजेचं आहे. आता समजा वरिष्ठ महाविद्यालयामध्ये असं होतं, की माझ्याच विषयाला सर्वात जास्त विद्यार्थी असावेत, म्हणून काही शिक्षक हे विद्यार्थ्यांवर फोर्स करतात, की माझा अर्थशास्त्र विषय आहे, तू तो विषय स्पेशल घे. माझा इंग्रजी आहे, तू विषय घे. माझा हिंदी आहे, त्या विषयामध्ये तू हे कर, किंवा माझा तर्कशास्त्र विषय आहे, त्या विषयामध्ये तू पदवी कर. म्हणजे शिक्षक हे विद्यार्थ्यांना वरिष्ठ लेवलला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कधी-कधी फोर्स करतात. परिणामी त्या विद्यार्थ्याची इच्छा नसतानासुद्धा त्याला त्या विषयामधून शिक्षण घ्यावं लागतं. परंतु हे होता कामा नये. त्याला त्याच्या आवडीच्या विषयामधून जर पदवीचं शिक्षण असेल, शालेय शिक्षण असेल, हे जर दिलं गेलं, तर निश्चितच भविष्यामध्ये त्याला ज्या क्षेत्रामध्ये तो काम करत आहे, नोकरी करत आहे, व्यवसाय करत आहे, तर त्याला ते काम केल्यासारखं वाटत नाही. पहा, ज्या ठिकाणी आपल्याला मनापासून आपण काम करतो, मनापासून आपल्या त्या विषयाची आवड आहे, तर तिथे आपण कधीही वेळेस आपल्याला बंधन नसतं. परंतु तुमच्या न आवडणारं काम जर तुम्हाला दिलं गेलं, तर तुम्ही फक्त घड्याळाकडे पाहणार किंवा तो विद्यार्थीसुद्धा त्या घड्याळाकडे पाहणार, की संबंधित हे वेळ कधी जाते आणि कधी मला यातून सुटका मिळते. तर ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये होत असतात. आणि शैक्षणिक मार्गदर्शन हे आपल्याला खऱ्या अर्थाने व्यावहारिक जगामध्ये वावरण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. दुसरं आहे त्यामध्येच, की व्यक्तिमत्व आपल्याला विकास जर घडवायचा असेल, पहा, व्यक्तीला त्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवता आलं पाहिजे. म्हणजे आज तो 21व्या शतकामध्ये जर शिकत आहे, तर त्याने फक्त अभ्यास करणे आणि अभ्यासामध्येच प्रचंड यश मिळवणे असं नाही. अभ्यासामध्ये यश मिळवणं हे तर गरजेचं आहे, परंतु त्याला त्याचा मानसिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे, तो तेवढा सोशल झाला पाहिजे, त्याला सांस्कृतिकदृष्ट्या आपलं जे महत्त्व आहे ते कळायला पाहिजे. म्हणजेच काय आहे, की शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये जे काही अभ्यासपूरक आणि सहशालेय जे कार्यक्रम आहेत, ह्या कार्यक्रमामध्ये त्या विद्यार्थ्याला सहभागी करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला बौद्धिक विकास करायचा नाही, उत्तम नागरिक आपल्याला जर घडवायचा असेल, तर ह्या व्यावहारिक जगामध्ये जे काही चालते, त्या व्यावहारिक जगामध्ये त्याला उत्तम पद्धतीने वावर करण्यासाठीचं पहिलं प्लॅटफॉर्म जो आहे, स्टेज आहे, ते म्हणजे शाळा आणि महाविद्यालयामध्ये राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम आणि त्या उपक्रमामध्ये त्याने सक्रिय पद्धतीने भाग घेणं गरजेचं आहे. मग भावनांचा समतोल विकास घडवून आणायचा आहे. पहा, अतिरिक्त ज्या भावना आहेत किंवा ज्या भावना आहेत, ह्या भावनांचा सुद्धा कधी-कधी अतिरेक झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व कधी-कधी स्पॉईल होऊ शकतं. म्हणून आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या फीलिंग आहेत, ह्या भावनांवर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. मग एखाद्या व्यक्तीला अतिशय राग आहे, त्या रागावर त्याला कंट्रोल करता आला पाहिजे. कारण राग ही अशी गोष्ट आहे, की त्या रागामुळे क्षणार्धात काहीही होऊ शकतं. म्हणून दुःख आहे, राग आहे, सहनशीलता आहे, सहानुभूती आहे, प्रेम आहे, दया आहे, करुणा आहे. तर जेवढ्या आपल्या ज्या काही भावना आहेत, तर ह्या सर्व भावनांवर आपल्याला समतोल
राखता आला पाहिजे, जेणेकरून तुमचं उत्तम व्यक्तिमत्व विकसित होऊ शकेल आणि तुमच्याद्वारे ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवणार आहात, ह्या विद्यार्थ्यांचं सुद्धा व्यक्तिमत्व आपल्याला समतोल करायचं आहे. कारण त्या ठिकाणी भावनांचा समतोल साधणं गरजेचं आहे. मग वाढ आणि विकास याबाबत आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शनामधून मार्गदर्शन मिळते पहा. म्हणजे कसं आहे, की मागच्याच लेक्चरला मी सांगितल्याप्रमाणे शैशवावस्था असते, किशोरावस्था असते, प्रौढावस्था असते, वृद्धावस्था असते. तर यामध्ये व्यक्तीच्या वेगवेगळ्या स्तरावर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक ह्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि त्या गरजांची परिपूर्ती करण्यासाठी आपल्याला त्या गरजा नेमकं कशा आहेत, तर त्याच्या वृद्धावस्था असेल, युवावस्था असेल, किशोरावस्था असेल, शैशवावस्था असेल, तर या बाबतीतलं चांगलं ज्ञान असणं गरजेचं आहे. तरच आपण त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि ठराविक पद्धतीने त्यांचे विचार आपल्याला प्रगल्भ बनवता येतात. शैक्षणिक मार्गदर्शनामुळे पालक आणि शिक्षक यांचंसुद्धा प्रबोधन होतं. काही जे पालक आहेत, ह्या पालकांना आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यासासाठी कसं प्रेरित करायला हवं, घरातील वातावरण कसं पोषक बनवून द्यायला हवं, विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त ज्या काही सवयी आहेत किंवा ज्या काही वाईट सवयी आहेत, ह्या वाईट सवयी कशा नष्ट तुम्हाला करता येतील, याबाबतीत पालकांना आपल्याला प्रबोधन करता येतं. तसेच पालकांनी वारंवार महाविद्यालय आणि शाळेमध्ये येऊन पालक भेट किंवा पालक मेळावा असतो, यामध्ये सक्रिय पद्धतीने भाग घेणं गरजेचं आहे आणि त्याद्वारे तुम्हाला निश्चितच आपल्या पाल्यावर शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक अशा प्रकारचे संस्कार करता येतील. आणि म्हणून मग असं म्हटलेलं आहे, की जे शिक्षक आहेत, हे शिक्षक हे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक असतात. बरोबर आहे. आणि पालक हे विद्यार्थ्यांचे पहिले शिक्षक असतात. मग ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक अवलंबून असल्यामुळे आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज अतिशय महत्त्वाची आहे. आता पहा, शैक्षणिक मार्गदर्शनानंतर तिसरा प्रकार आहे व्यावसायिक मार्गदर्शन. आज धीरूभाई अंबानी असतील, साधं पेट्रोल पंपावरती ₹300 पगारावर काम करणारा व्यक्ती आज संपूर्ण जगातील राष्ट्रांना तेल पुरवठा करत आहे. एवढं मोठं उद्योगाचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. किर्लोस्कर सारखे उद्योगपती आहेत. घरोघरी जाऊन त्यांना लोकांना सांगावं लागलेलं आहे. खेतान सारखे आहेत, राहुल बजाज सारखे आहेत. मग हे जेवढे उद्योगपती आहेत, ह्या पतींनी नेमकं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना संघर्ष करावा लागला. मग त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं का? तर त्यांच्याकडे शिक्षण होतं. आपल्याला माहिती आहे, जॉर्ज वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक आपण म्हणतो पहा. मग हे तर अतिशय श्रीमंत घराण्यातील व्यक्तिमत्व आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ह्या व्यक्तीला गुजरातमधील आनंद ह्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं, की जेथे त्यांना जी आज आपण अमूल डेअरी म्हणतो पहा, संपूर्ण भारतामध्ये आपल्याला ह्या अमूलचे प्रॉडक्ट्स मिळतात. मग दूध आणि दुधावर प्रक्रिया केल्यानंतर त्यांना तर आपल्या व्यवसायाची सुरुवात किंवा आपल्या नोकरीची सुरुवात एका गॅरेजमधून करावी लागली. आनंद ह्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्यांना एका गॅरेजमध्ये जो काही कारभार आहे तो करावा लागला आणि पुढे पुढे त्यांचा इंटरेस्ट वाढत गेल्यानंतर त्यांनी दूध आणि दुधापासून वेगवेगळे पदार्थ आणि दुधाची भुकटी किंवा दुधाची जी पावडर बनवण्याचं श्रेय हे वर्गीस कुरियन यांना जाते. त्यांना धवल क्रांतीचे जनक असं म्हटलं गेलेलं आहे. मग हे व्यक्ती अतिशय श्रीमंत होते. मग यांनी काय केलं आहे, व्यावसायिकदृष्ट्या प्रगती केली आणि व्यवसायाच्या आधारावर आज स्वतःचं नाव केलं आहे, भारतामध्ये नाव झालं आहे. मग आपल्याही शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये असे काही विद्यार्थी असतात, की ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मग आता ह्या व्यावसायिक मार्गदर्शनामध्ये काय आहे, की व्यक्तीची पात्रता आणि आकांक्षा यांच्या दृष्टीने त्याने व्यवसाय निवडायला हवे. कोणत्या व्यक्तीला कोणत्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचं मार्गदर्शन आपण जर केलं तर निश्चितच तो व्यक्ती तो व्यवसाय निवडत असतो. आणि व्यवसाय हे छोटे किंवा कधीही मोठे नसतात. मग हे व्यवसाय करण्याची फक्त क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून अशा विद्यार्थ्यांना
व्यावसायिक मार्गदर्शन आपण करून देणं गरजेचं आहे. आणि शैक्षणिक मार्गदर्शन ही एक जननी मानली जाते पहा. शैक्षणिक मार्गदर्शनाची एक जननीच आहे. आणि ह्या शिक्षणाचं चांगल्या प्रकारे जर विद्यार्थ्यांनी अनुकरण केलं, मार्गदर्शन घेतलं, तर जगामध्ये त्यांना कोणताही व्यवसाय कुणीही करण्यापासून रोखणार नाही. ते आपली उत्तरोत्तर प्रगती करतच जाणार आहे. मग व्यवसायिक मार्गदर्शनामधून त्या संबंधित विद्यार्थ्याला नोकरी मिळवून देणं हाच आपला महत्त्वाचा हेतू आहे. आज औद्योगिक क्रांती झालेली आहे. आज हजारो कंपन्या, म्हणजे त्या बहुराष्ट्रीय कंपन्या असू द्यात किंवा भारतीय कंपन्या असू द्यात, त्यांना स्किलफुल, म्हणजे कौशल्य असणाऱ्या मानव संसाधनाची त्यांना गरज असते. आणि आज ज्याच्या हाती कौशल्य आहे त्याला नोकरी आहे पहा. पहा, तुमच्यातीलच काही मित्र वगैरे असे असतील की ज्यांनी 10वी-12वी नंतर पुढचं शिक्षण बाहेरून कंप्लीट केलं आहे आणि त्यांनी व्यवसाय केला आहे किंवा व्यवसाय शिक्षण घेतलं. ITI सारखे असतील किंवा खाजगी आहे, कोहिनूर टेक्निकलसारखे इन्स्टिट्यूट्स वगैरे असतील, तर तिथून व्यवसायाची पात्रता किंवा कौशल्य प्राप्त केल्यानंतर त्यांना साहजिकच आपला व्यवसाय टाकता आलेला आहे. आणि एकदा तुम्ही कोणतंही प्रशिक्षण घेतलं की तुम्हाला नोकरी त्या ठिकाणी मिळतेच. त्यानंतर व्यक्तिगत अर्थार्जनाची कुवत निर्माण होते. पहा, ज्यावेळेस एखादं मुलगा किंवा पाल्य आई-वडिलांवर अवलंबून असतं, आई-वडील त्याच्या सर्व गरजांसाठी आटोकाट प्रयत्न करत असतात आणि मग हेच पालक किंवा मुलगा-मुलगी मोठे होऊन स्वतः काहीतरी कमवतात, त्यावेळेस त्यांना आपण केलेल्या कष्टाची जाणीव होते आणि ह्या जगामध्ये पैसा कमवणं ही सोपी गोष्ट नाही याचीसुद्धा जाणीव होते. आणि मग व्यावसायिक मार्गदर्शन त्यांना उत्तम केल्यामुळे भविष्यामध्ये त्यांना आपण कोणत्या पद्धतीने पैसा कमवू शकतो याची जाणीव होते, त्याची कुवत निर्माण होते आणि व्यावसायिक मार्गदर्शन त्यांना तशी कुवत निर्माण होण्यासाठी मदत करतं. मग शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं जरी आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण व्यवसायाचं मार्गदर्शन, आता व्यवसाय हा तुम्ही कधीही केव्हाही करू शकता, मात्र ह्या व्यवसायासाठी तुम्हाला ठराविक कष्ट घेणं गरजेचं आहे. विठ्ठल कामतसारखं उदाहरण तुम्हाला माहीत आहे की साधं लोकांकडून उधारी उसनवारीवर पैसे घेऊन त्यांनी इडलीसारखं नाश्त्याचं सेंटर सुरू केलं आणि आज महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा हायवेलगत विठ्ठल कामत यांचे असे मोठमोठे रेस्टॉरंट्स आहेत पहा. म्हणजेच काय की उद्योग हा किंवा व्यवसाय हा कधीही व्यक्तीला लहान ठेवत नाही, तर त्याला नेहमी त्याची प्रगती करतो, त्याचं नाव, त्याच्या स्वप्रतिमा, त्याची इमेज त्याला मिळवून देतो. आणि निश्चितच असं आहे की नोकरीमध्ये तरी तुम्हाला दुसऱ्यांकडे काम करावं लागतं. पण जर स्वतः तुम्ही व्यावसायिक किंवा बिझनेसमन झालात, उत्तम व्यावसायिक जर झालात, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने इतरांनासुद्धा नोकरीला ठेवता येतं. म्हणजे इतरांचंही कुटुंब तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालवू शकता. आणि मग आज औद्योगिकीकरण आहे. औद्योगिकीकरणामध्ये तुम्हाला कोणतंही ज्ञान असेल, कौशल्य असेल, तर जगातील सर्व जे काही ठिकाणं आहेत, हे ठिकाणं तुमच्यासाठी खुले आहेत. आणि आपल्या विद्यार्थ्याला ज्यात इंटरेस्ट आहे असं शिक्षण त्यांना द्या किंवा त्यांना मार्गदर्शन करा. अशा विद्यार्थ्यांना प्रेरित करा. कारण आपल्याला बहुजिन्सी विद्यार्थी भेटतात आणि हे विद्यार्थी आपल्याला चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शन आपण त्यांना करावं अशी अपेक्षा ते व्यक्त करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मार्गदर्शनाचे जे प्रकार आहेत, व्यक्तिगत मार्गदर्शन, शैक्षणिक मार्गदर्शन आणि व्यावसायिक मार्गदर्शन यावर आपण प्रकाश टाकलेला आहे. ते का गरजेचं आहे, त्याच्यामुळे नेमकं फायदे काय काय होतात हे आपण पाहिलेलं आहे. तर पुढील तासामध्ये आपण पुढील जो भाग आहे तो कंटिन्यू करत आहोत. तोपर्यंत उत्तम अभ्यास करा आणि काही प्रश्न असतील तर निश्चितच ते शेअर करा. काही अडचणी असतील